श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोतेहो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला जो आनंद गोकुळवासियांनी घेतला त्या आनंदाचं वर्णन करून सांगतायत. राजा, त्या आनंदाला वर्णन करण्यासाठी शब्द नाही रे राजा. इतका आनंद गोकुळवासियांनी घेतला. बरं विशेष आहे की राजा, प्रत्येकाला भगवान आपले वाटत होते आणि भगवंत प्रत्येकाला आपलं समजून प्रेम लावत होते. राजा, अशा प्रकारे भगवंत गोकुळामध्ये लीला करत असताना एक दिवस अचानक अघासूर नावाचा महान दैत्य त्या ठिकाणी आला. मुलं खेळत होते. त्याला त्या मुलांची चाललेली सुखमय क्रीडा अजिबात पाहवली नाही. तो इतका भयंकर होता की अमृतपान करून अमर झालेल्या देवतासुद्धा आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी त्याच्या मृत्यूची वाट पाहत होते. अघासूर हा पुतना आणि बकासुराचा लहाना भाऊ होता. कंसाच्या आज्ञेने आपल्या बहीण भावाच्या वधाचा बदला घेण्यासाठी म्हणून गोपाल कृष्णांना मारण्यासाठी तो आला. भगवान गोपाल कृष्णाने मुलांसमोर तो येऊन म्हणाला, माझ्या सख्या भावाला आणि बहिणीला मारणारा हाच आहे ना तो, म्हणून आज मी याला बलरामासह ठार मारणार आहे. हे जर मरून माझ्या भाऊ बहिणींसाठी तिलांजली बनले तर बाकी व्रजवासी आपोआप मेल्यासारखेच होतील. कारण संतान हेच प्राण्यांचे प्राण होय. जर प्राणच राहिले नाही तर शरीराची काळजी कशाला करायचं काम पडणार आहे. असा निश्चय करून त्या दुष्ट दैत्याने प्रचंड अजगराचं रूप धारण करून तो रस्त्यावर पडून राहिला. त्याचं ते शरीर 1 योजन लांब मोठ्या पर्वताप्रमाणे प्रचंड होतं. ते अत्यंत अद्भुत होतं. सर्व बालकांना गिळून टाकावं या इच्छेने त्यांनी गुहेप्रमाणे आपले अवाढव्य तोंड उघडून ठेवले. त्याच्या खालचा जबडा जमिनीला आणि वरचा ओठ आभाळाला टेकल्यासारखा दिसत होता. त्याचे जबडे गुहांप्रमाणे होते आणि दाढा पर्वत शिखराप्रमाणे वाटत होत्या. तोंडात घोर अंधकार होता. लांब लचक जीभ सडकेप्रमाणे दिसत होती. त्याचे श्वास तुफानाप्रमाणे आणि डोळे दावाग्नीप्रमाणे धक 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 करत होते. अघासुराचं असं रूप पाहून मुलांना वाटलं की हा सुद्धा वृंदावनाचाच एखादा देखावा असावा. दृष्ट्वा तंतादृशं सर्वे मत्वा वृंदावनश्रियम. ते सगळेजण गमतीने कल्पना करू लागले की हे अजगराचे उघडलेले तोंड तर नसेलच. कोणी म्हणू लागले, मित्रांनो सांगा पाहू, हा जो आमच्यासमोर एखाद्या जीवाप्रमाणे बसला आहे तो आम्हाला गिळून टाकण्यासाठी अजगराच्या उघडलेल्या तोंडाप्रमाणे दिसत नाही का? दुसरा म्हणाला, सूर्याची किरणं पडल्याने खरोखरच हे जे लाल झालेले ढग दिसत आहेत तसं ते वाटतंय की तो याचा वरचा ओठ आहे आणि त्याच आभाळाच्या सावलीने ही जी जमीन लाल झालेली दिसतीये तो त्याचा खालचा ओठ आहे. तिसरा म्हणाला, होय खरंच आहे, पहा ना, या डाव्या उजव्या बाजूच्या गुहा अजगरांच्या जबड्यांसारख्या नाही का? आणि ही उंच उंच शिखरं तर त्याच्या दाढाच वाटतात. चौथा म्हणाला, अरे मित्रा, ही लांब रुंद सडक तर नेमकी अजगराच्या जिभेसारखी वाटते ना, आणि या पर्वत शिखरांच्या मधील अंधकार तर त्याच्या तोंडातील आतल्या भागावरतीही मात करतोय. आणखीन एकाने म्हटलं, पहा पहा, या जंगलाला आग लागल्यामुळे ही गरम जळजळीत हवा येऊ लागली आहे. ती हवा म्हणजे अजगराचा श्वासच वाटतोय आणि त्या आगीने जळालेल्या प्राण्यांची दुर्गंधी बघा, अशी वाटते की जणू काही अजगराच्या पोटात मेलेल्या जीवांच्या मांसाचीच दुर्गंधी येते. मग त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, आम्ही जर याच्या तोंडात शिरलो तर हा आम्हाला गिळून टाकील काय? अरे हा काय गिळून टाकणार,
जर याने तशी आगळी केली तर हा एका क्षणात कृष्णाकडून बकासुरासारखा मारला जाईल. असं म्हणत ती मुलं बकासुराला मारणाऱ्या श्रीकृष्णांचे सुंदर मुख पाहत पाहत आणि टाळ्या पिटीत मोठ्याने हसत हसत त्या अघासुराच्या तोंडामध्ये शिरली. त्या अज्ञानी मुलांनी आपापसात केलेली भ्रामक वक्तव्य ऐकून भगवान गोपाल कृष्णांनी विचार केला की अरे, यांना हा खरा अजगर सुद्धा खोटा वाटतोय. सर्व प्राण्यांच्या हृदयात निवास करणाऱ्या त्यांनी तो राक्षस आहे हे ओळखून आपल्या मित्रांना त्याच्या तोंडात जाण्यापासून अडवण्याचं ठरवलं. तेवढ्यात सारी मुलं वासरांसह त्या असुराच्या पोटात घुसली. पण अघासुराने त्यांना गिळलं नाही, कारण आपल्या भाऊ बहिणीच्या वधाची आठवण होऊन त्यांना मारणारा कृष्ण केव्हा मुखातील याची अघासूर वाट पाहत होता. सर्वांना अभय देणाऱ्या श्रीकृष्णांनी पाहिलं की ज्यांचं रक्षण करणारे केवळ आपणच, ती बिचारी मुले आपल्या हातातून निष्ठून मृत्यूरूप अघासुराच्या जठराग्नीचे भक्ष बनतीये. तेव्हा दैवाच्या या विचित्र लीलेचा त्यांना विस्मय वाटला आणि त्यांचं हृदय दयेने द्रवलं. ते विचार करू लागले, आता काय करावं, ज्यामुळे या दुष्टाचा मृत्यू तर व्हावा आणि या भाबड्या मुलांना त्रासही होऊ नये, त्यांची हत्यासुद्धा होऊ नये. ही दोन्ही कामं कशी होऊ शकतील? सर्व काही प्रत्यक्ष पाहणाऱ्या श्रीहरींनी काय करायचं ठरवलं ते ठरवून ते स्वतः त्याच्या मुखात शिरले. ढगांआड लपलेले देवता भीतीने आता काय होईल असा विचार करू लागले. अघासुराचे हितैषी कंस आदी राक्षस यांनी आनंदित झाले. अघासुर वास्र आणि मुलं यांच्यासह कृष्णांना आपल्या दाढांनी चावून त्यांचे पीठ करू इच्छित होता. पण त्याचवेळी अविनाशी भगवंतानी देवांचा हाहाकार ऐकून अत्यंत वेगाने आपलं शरीर त्याच्या गळ्यात नेऊन खूप फुगवलं. यानंतर भगवंताच्या शरीरामुळे त्या महाकाय अजगराच्या गळ्याचा श्वास मार्ग बंद झाला. बुबळं उलटी झाली. तो व्याकुळ होऊन इकडे तिकडे वळवळू लागला. शेवटी आतल्या आत रोखल्या गेलेला श्वास ब्रह्मरंध्र फोडून बाहेर पडला. त्याच मार्गाने त्याची सर्व इंद्रिये सुद्धा शरीरातून बाहेर आली. त्याचवेळी भगवान मुकुंदांनी आपल्या अमृत दृष्टीने मेलेली वास्र मित्र यांना जिवंत केलं आणि त्या सर्वांना बाहेर घेऊन ते अघासुराच्या मुखातून निघून बाहेर आले. त्या अजगराच्या स्थूल शरीरातून एक अद्भुत अशी मोठी ज्योती बाहेर आली. त्यावेळी त्या ज्योतीच्या प्रकाशाने दाही दिशा झगमगल्या. ती थोडा वेळ आकाशात स्थिर होऊन भगवंताच्या बाहेर येण्याची वाट पाहू लागली. तेव्हा भगवंत जेव्हा बाहेर आले तेव्हा ती ज्योती सर्व देवांच्या देखत त्यांच्यामध्ये मिसळून गेली. त्यावेळेला देवतांनी फुलांचा वर्षाव करून, अप्सरांनी नृत्य करून, गंधर्वांनी गाऊन, वादकांनी वाद्य वाजवून, ब्राह्मणांनी स्तोत्र गाऊन आणि पार्षदांनी जय जयकार करून अतिशय आनंदाने भगवान श्रीकृष्णांचं पूजन केलं. कारण त्यांनी अघासुराला मारून त्या सर्वांवर मोठे उपकार केले होते. ते अद्भुत स्तुतिपाठ, सुंदर वाद्य, मंगलमय गीत, जय जयकारादी आनंदोत्सवाचे अनेक मंगलध्वनी ब्रह्मलोकी जाऊन पोहोचले. राजा, ते ऐकून ब्रह्मदेव ताबडतोब तिथे आले आणि श्रीकृष्णांचा हा महिमा पाहून चकित झाले. परीक्षिता, जेव्हा अजगराचे ते अद्भुत कातडे वृंदावनात सुकून गेले तेव्हा ते व्रजवासियांसाठी पुष्कळ दिवसपर्यंत खेळण्याची एक अद्भुत गुहा बनून राहिले होते. राजा, अघासूर मूर्तिमंत अघ म्हणजे पापच होता. भगवंताच्या केवळ स्पर्शाने त्याची सर्व पापं धुतल्या गेली आणि त्याला पापी लोकांना कधीही प्राप्त न होणाऱ्या स्वारूप्य मुक्तीची प्राप्ती झाली. परंतु ही काही आश्चर्याची गोष्ट नाही, कारण माणसाच्या बालकासारखी लीला रचणारे हेच ते परमपुरुष परमात्मा आहेत, जे व्यक्त, अव्यक्त आणि कार्यकारणरूप अशा सर्व विश्वाचे एकमात्र विधाता आहेत. राजा, ज्यांच्या कोणत्याही एका अंगाची भावनिर्मित प्रतिमा जर ध्यानाच्या द्वारे एकदा जरी हृदयामध्ये स्थिर केली तरी तीच केवळ भक्तांना मिळणाऱ्या मुक्ती प्रदान करते. तर मग आत्मानंदाच्या नित्य अनुभवाने ज्यांनी मायेचा निराश केला तेच अंतरंगात शिरल्यामुळे अघासुराला सद्गती मिळेल यात काय आश्चर्य आहे. त्याला तर सद्गती मिळणार होतीच. सुतांची स्वारी शौनकादिक ऋषींना म्हणते, ऋषींनो,
भगवान गोपाल कृष्णांनी ज्याला आईच्या गर्भामध्ये रक्षित केलं होतं, त्याचं रक्षण करून भगवंतांनी त्याला जीवदान दिलं होतं, त्या आपल्या रक्षणकर्त्याचे हे अद्भुत चरित्र ऐकले तेव्हा राजाने पुन्हा श्री शुकांना त्यांच्याच पवित्र लीलांसंबंधी प्रश्न विचारला. कारण त्यांच्या लीलांनी परीक्षिताचं चित्त आपल्याकडे आकर्षित करून घेतलं होतं. मुनींनो, राजा परीक्षित म्हणाला, ब्रह्मन् कालांतरकृतं तत्कालीनं कथं भवेत् यत् कौमारे हरिकृतं जगुः पौगंडकेर्भकाः. मुनिवर्य, आपण म्हणालात की भगवंतांनी केलेली 5व्या वर्षातील लीला मुलांनी व्रजामध्ये 6व्या वर्षी सांगितली. भूतकाळी केलेली लीला वर्तमान काळामध्ये त्यांनी कशी काय सांगितली? तद्ब्रूहि मे महायोगिन परम कौतूहलं गुरो नून मे तद्धरेरेव माया भवती नान्यथा. महायोगी गुरुदेव, हे जाणून घेण्याचे मला मोठे कुतूहल वाटून राहिले की आपण कृपा करून सांगा, ही देखील त्या कृष्णांचीच माया असावी, कारण त्याखेरीज असं होऊ शकत नाही. वयं धन्यतमा लोके गुरोपे क्षत्रबंधवः यत् पीबामो मुहुस्त्वत्तः पुण्यं कृष्णकथामृतम. गुरुदेव, मी नाममात्र क्षत्रिय असूनही आमचं भाग्य एवढं मोठं आहे की आम्ही आपल्याकडून परम पवित्र भगवान गोपाल कृष्णाच्या लीलामृताचं वारंवार श्रवण करतोय, वारंवार पान करतोय. सूट म्हणतायत, इत्थं स्मपृष्ट सतुबादरायणी. भगवंताच्या भक्तांमध्ये श्रेष्ठ अशा शौनका परीक्षिताने जेव्हा असं विचारलं तेव्हा श्री शुकांना भगवंताची ती लीला आठवली. त्यामुळे त्यांची सर्व इंद्रिय अंतःकरण भगवंताच्या लीलेने स्वतःकडे खेचल्या जाऊ लागलं. थोड्या वेळाने हळूहळू मोठ्या कष्टाने पुन्हा भानावर आल्यावर ते परीक्षिताला ती कथा सांगायला लागले. मुनींनो, शुकाचार्य म्हणाले, साधु पृष्ठं महाभाग त्वया भागवतोत्तम यन्यूनतयाशिष्य शृण्वन्नपि कथान्मुहुः. परीक्षिता, तू फार भाग्यवान आहे. भगवंताच्या भक्तांमध्ये तुला श्रेष्ठ स्थान आहे, म्हणून तर तू इतका सुंदर प्रश्न विचारलाय. तुला वारंवार भगवंताच्या कथा ऐकावयास मिळतायत, तू भाग्यवान आहे. तरीसुद्धा तू त्यांच्यासंबंधी प्रश्न विचारून त्यात आणखीन नाविन्य आणतोय. जीवनाचं सार जाणणाऱ्या संतांची वाणी, कान आणि हृदय भगवंताच्या लीलेचे गाण, श्रवण आणि चिंतन करत असतात. त्यांचा हा स्वभावच असतो की त्यांना प्रतिक्षणी भगवंताच्या अपूर्व लीला नव्याप्रमाणे वाटतात. ज्याप्रमाणे स्त्रीलंपट पुरुषांना स्त्रियांसंबंधीच्या गोष्टी आवडतात. राजा, शृणुष्वावहितो राजन्नपि गुह्यं वदामि ते. राजा, तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. भगवंताची ही लीला रहस्यमय असून सुद्धा मी तुला सांगतोय, तू ऐक. कारण गुरुजन प्रिय शिष्याला गुप्त गोष्टी सुद्धा सांगत असतात. तुला ती गोष्ट मी सांगणार आहे. भगवान श्रीकृष्णांनी वासरांना आणि मुलांना मृत्यूरूप अघासुराच्या जबड्यातून वाचवलं आणि त्यांना यमुना नदीच्या किनारी आणून ते म्हणाले, मित्रांनो, यमुनेचं हे वाळवंट अत्यंत रमणीय आहे. पहा ना, इथली वाळू मऊ आणि स्वच्छ आहे. आम्हाला खेळण्यासाठी उपयुक्त सामग्री इथे विद्यमान आहे. पहा, एकीकडे रंगीबेरंगी कमळे उमललेली आहेत आणि त्यांच्या सुगंधाने आकर्षित झालेले भ्रमर गुंजाराव करीत आहेत, तर दुसरीकडे पक्षी मधुर किलबिलाट करतात. त्यांच्या प्रतिध्वनीने सुशोभित झालेले वृक्ष या स्थानाची शोभा वाढवत आहेत. आता आपण इथेच भोजन करू, कारण दिवस फारच वर आलाय. आपण भुकेने व्याकुळ झालो. वासरं पाणी पिऊन जवळपास सावकाश चारा खात राहतील. ठीक आहे, असं म्हणून मुलांनी वासरांना थांबवून पाणी पाजून हिरवागार गवतावर सोडून दिलं आणि आपापल्या शिदोऱ्या उघडून भगवंताच्या बरोबर मोठ्या आनंदाने जेवू लागले. त्यावेळेला एक दिव्य अघटित घटना घडली. ती घटना उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.